तीनदा ट्राय करू. आपल्याला माहिती नाही. जय श्रीराम मित्रांनो, आजची 7वी पहाट, 7वा दिवस. ॲक्च्युली मी पहिले तुमच्याकडून माफीच मागतो का काल रात्रीची शुभरात्रीची मी काही टाकू शकलो नाही. काल कुठं पोचलो, काय केला, त्याच्यासाठी क्षमा असावी. पण आता सांगतो काल आम्ही कुठं होतो. काल आम्ही जिकडं होतो ती पुण्य पावन भूमी, संत तुलसीदासजी महाराज त्यांची जन्मभूमी, इथे ते राहायचे. बाजूलाच आहे, तुम्हाला दाखवतो. पाहू शकता माझ्या मागे जी आहे ती संत तुलसीदास महाराज यांची ही जन्मभूमी आहे. आणि तिथं काल आम्ही वास्तव्याला होतो. तर फार असा आनंद झाला रात्री का या ठिकाणाला आमचे पाय लागले. खरंच भाग्यवान आहोत आम्ही का संत तुलसीदासांच्या भूमीला आज आमचा पाय लागला. त्यांच्या राहत्या घरी आमचा पाय लागला आणि त्यांचा मंदिर हा मागं बनत आहे, तुम्ही पाहू शकता. जय सियाराम. जय सियाराम. आप कहाँ से है? हम है मुंबई से. मुंबई से. हे आहे संत तुलसीदासजी महाराजांचं राहतं घर. जय श्रीराम. रामकृष्णाची माऊली पाहू शकता तुम्ही. हा फोकस बघून तुम्हाला काय आठवते, काय जरा बोलू शकता का? तुम्हाला काय समजत नसेल मी एक गोष्ट सांगतो. आपण जेव्हा पंढरपूरच्या वारीला परतीला चालतो तेव्हा ज्ञानोबारायांच्या रथाचा फोकस असंच दिसतो मागं राहिल्यानंतर. तसंच आमच्या रुक्मिणी माती साहेबांचा फोकस, रथाचा फोकस जणू काय तसंच दिसतंय सारखाच एक. आणि भजनाचा आवाज तर तुम्ही ऐकतायत. असं वाटतं या भजनाने पूर्ण उत्तर प्रदेश दरवळत आहे. दिवाळी पहाट. दिवाळी पहाट अंगाय. कसं वाटतंय? दिवाळी पहाट. दिवाळी पहाट चालू आहे वारकऱ्यांची. खूप छान. सकाळी सकाळी जास्त बोलता येत नाही, दम लागतो. हवा पातळ असते त्याच्यामुळं. हे आमच्या मातृश्री आईसाहेब, रुक्मिणी आईसाहेबांची पादुका आहेत. त्या महाराजांनी डोक्यावर घेतलेल्या पहिल्या दिवसापासून ते त्यांची सेवा करीत आहेत. खरंच त्यांचं अहोभाग्य आहे, ही सेवा ते करतात. धन्यवाद. स्टार्ट. जय श्रीराम. आज आपण ज्या ठिकाणी आहोत ती ही पस्ता नदीचं पात्र आपण पाहता. या पस्ता नदीच्या मागं भरपूर काही कहाणी लपलेली आहे. तर ती अशी का संत तुलसीदासांचं पूर्व नाव रामबोला होतं. म्हणजे रामबोला हा नाव त्यांना कसं पडलं तर लहानपणी लोक त्यांना ते रामाचं नाव जास्त घ्यायचे, म्हणून त्यांना लोक रामबोला असे ह्याच नावाने त्यांना उदिशू लागले. त्याच्यानंतर मोठे झाल्यानंतर त्यांचं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर त्यांची पत्नी, जी आपण 5 दिवसाला जातो नाही का, 5 दिवस घरी आपण आपल्या पत्नीला पाठवतो, तर त्या कालावधीमध्ये संत रामबोला यांना, म्हणजे तुलसीदासांचं नंतरचं नाव आहे, तर रामबोला यांना त्यांचा वियोग हा त्यांना सहन झाला नाही. त्यांना वियोग तो एकदम जास्तच वाटला. तर त्या वियोगापोटी ते निघाल्यानंतर याच नदीच्या पात्रातून ते पलीकडं, तेव्हा भरपूर पूर आलेला होता नदीला, अशी पुराणामध्ये किंवा त्यांच्या चरित्रामध्ये आलेलं आहे. तर ही नदी पार करत असताना एका प्रेताला त्यांनी पकडलं.
पण त्यांना तो प्रेत न वाटता ते त्यांना एक लाकूड वाटलं का मी त्या लाकडावरून पलीकडं चाललो आहे. तर ती झाली ती हीच पस्ता नदी. नंतर पलीकडे गेल्यानंतर त्यांच्या महालाकडे गेले. महालाकडे गेल्यानंतर त्या महालात चढताना त्यांना तो एक साप होता, पण त्यांना तो साप न वाटता ती दोरी वाटली. तर त्याच्यानंतर ते महालामध्ये प्रवेश केला, आपल्या पत्नींकडे गेले. पत्नींकडे गेल्यानंतर त्यांच्या पत्नींनी त्यांना उपदेश केला का या हाडामासाच्या शरीरासाठी तुम्ही एवढे झटताय, तर हेच जर देवाच्यासाठी जर तुम्ही एवढे झटले तर नक्की तुम्हाला देव भेटेल. तर अशा प्रकारे त्यांच्या पत्नींनी त्यांना उपदेश केला व त्याच्यानंतर त्यांची काया पालट झाली, त्यांच्या बुद्धीचा पालट झाला. मग ते परमार्थाला लागले ना. आज त्यांचं नाव अख्ख्या जगभरात प्रसिद्ध आहे, म्हणजे संत तुलसीदास महाराज. ही कहाणी या क्षेत्राची आहे. हीच ती पस्ता नदी, ज्या पस्ता नदीला पार करून संत तुलसीदास महाराज आपल्या पत्नींना भेटायसाठी गेलते. जय श्रीराम. आता आपण तिथं आलेलो आहोत. हे नरहरिदास म्हणजे संत तुलसीदास महाराजांचे गुरु, हे त्यांचा आश्रम आहे. नरहरिदास त्यांचं नाव आहे. संत तुलसीदास महाराजांचे गुरु पाहू शकता. चला दर्शनाला चला. आश्रम श्री गुरु नरहरिदास जी. हाच वाटते संत तुलसीदास संत नरहरिदास. क्षमा करा, आतमध्ये बोलू शकलो नाही, पण खरंच आजचा दिवस फार धन्य आहे माझ्यासाठी. आणि सर्व पाहायला भेटते. आणि याला कारणीभूत अजून कोण नाही तर आमचे निलेश महाराजजी. त्यांनी ही परिक्रमा मार्ग किंवा ही परिक्रमा त्यांनी केली आणि आम्हाला आमंत्रित केलं. धन्यवाद निलेश. हा वराह मंदिर आहे. वराह मंदिरामध्ये विसावा घेऊन आमचे वारकरी आता निघत आहेत. आम्ही विसाव्यासाठी एवढ्या लेट पोचलो का आम्ही पोचलोय आणि आमची दिंडी निघाली. आम्ही पोचल्या आम्हाला आवाज आला, सावध चला निघा, असा आवाज आला. तर आम्हाला काय आता बसायला काय भेटणार नाही, आता असंच निघूया. जय श्रीराम. आणि आमचे वारकरी काहीतरी खाताना, काय खाता वारकरी? काय खाता महाराज जी? हम तो ये चीज खा रहे हैं भैया. अरे वाह अरे वाह. अभी तो बहुत चल के आ हो तुमच्याकडे पुडा नाही होय? है की ये है. हा पुडा हातात घ्या हो. हाँ पूरा है की. महाराजांच्याकडे पुडा आहेत. आप पाइए आप पाइए. धन्यवाद धन्यवाद, बहुत बहुत शुक्रिया. महाराज धनंजय जी. अरे आइए आइए. अरे आइए. जय श्रीराम. आपण पाहत आहात वराह मंदिर. वराह मंदिर आपल्या महाराष्ट्रामध्ये सहसा लवकर बघायला भेटतच नाही, किंवा मी तरी आजपर्यंत नाही बघितला. चला तर तुम्हाला दर्शन घडवतो वराह भगवंताचं. वराह मंदिर. जय श्रीराम भैयाजी. जय श्रीराम. निकालो दबा के बाहर.
पाहू शकता वराह भगवंताचं दर्शन झालेलं आहे. खूप आनंद होत आहे. वराह भगवंताचं पहिल्यांदा दर्शन घेतो आहे म्हणजे अशा मंदिरामध्ये, अशा अवतारामध्ये. तर तुम्ही सुद्धा कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कसं वाटलं वराह भगवंताचं दर्शन करून. जय श्रीराम. एखाद्या घराची कमानी कशी असावी? अंगण, कमानी, वा, वरती सिंह, गणपती बाप्पा, त्याच्यानंतर मच्छली, याला बोलतात कमानी. मस्त असा रोड लागलेला आहे, सावलीसारखा रोड. पूर्ण झाडांची किंमत इथं कळते आपल्याला. त्या झाडांची काय किंमत आहे हे चालणाऱ्यांनाच समजेल. गाडीत बसणाऱ्यांना तर याची किंमत समजणार नाही. चालणाऱ्यांना खऱ्या अर्थाने झाडाची किंमत कळते. मस्त झाडांनी सावली टाकलेली आहे. असं पूर्ण बोगदाच बनवलं आहे झाडांनी. पाहू शकता हे असतं आईचं प्रेम. आपल्या मुलांना, आपल्या पारड्याला कशी आई चाटून साफ करते पहा. गाय टाकून वा बुवा, वा बुवा. आता आमचे वारकरी दिवाळीचं गाणी बोलत आहेत. आपण गाणी बोलू. धनंजयनी तोंड लपवलेलं आहे, तो काही कामाचा नाही. हॅपी दिवाळी, हॅपी दिवाळी, हॅपी दिवाळी. चला महाराज, दिल्ली खूप पुढे गेली. चला महाराज, आपली दिवाळी इथेच निघेल. इथं 3 रस्ते लागलेले आहेत आणि आमची दिंडी पुढे गेलेली आहे. आता कुठं जायचं ते आता आमचे माऊली ते शोधतील. कसे शोधायचं माऊली आता? तिथे दाखवतात. कसे काय? हे बघा ढक्कन. 3दा ट्राय करू. अच्छा, झाकण इथं दाखवते म्हणजे इथं दिंडी गेली असेल. चला, दिवाळी करूनच मानतील आणि दिवाळी करायलाच पाहिजे. हे बघा दिवाळी. जागेवर फेका वाळा, आडवी तिडवी फेकू नको. दिवाळीच्या सगळ्यांना शुभेच्छा. हॅपी दिवाळी. तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. हातान तुझे. हा, हातान नको. लाव लाव लाव. चल, डबल बार. वरती जरा बघ तरी हाय टाकली. अरे लावा. अरे राहील बघ. कोणी वल्गर शब्द बोलू नका. अरे माझे कंटिन्यू व्हिडिओ चालू आहे राजा. आता कट करायला लागेल बिना कामाची. पडणार आहे 100%. डबल शॉट जागेवर फुटलेला आहे. हे काय घेतं म्हणून तो माझा छोटावाला आहे का म्हणून? मला पण तरी तसं आपण आलेलो आहेत. आता आपण आपल्या दुपारच्या विसाव्यावर आलेलो आहे. 12 माता मंदिर. तिथं आमची दिंडी आज दुपारच्या जेवणाला पोहोचलेली आहे आणि आम्ही पण थोडा आता विश्राम करून जेवून थोडा आराम करून परत संध्याकाळी निघू. तुम्हाला माताजीचं दर्शन करून देईल मी, काही काळजी करू नका. वाराही देवी माता मंदिर आपण इथे दर्शन केलेलं आहे. तर हा आपला विसाव्याचा ठिकाण होता. आजचा विसावा या वराही देवी मातेच्या मंदिरामध्ये होता. विसावा करून आता वारकरी आमचे पुढे निघालेले आहेत. खूप छान असं मंदिर आहे. मंदिराचा आवारात सुद्धा खूप छान आहे. पाहण्यासारखं मंदिर आहे.
आइए जय हो बाबाजी जय सीताराम जय बाबा मनोकामना बाबाजीने आता आपल्याला मस्त गंध लावलेला आहे जय सीताराम आणि आमची पोरं भुकेलेली आहेत पाहू शकता भूक लागली आमच्या पोरांना आमची पोरं चॉईस करतात मस्तपैकी समोसे